आज आपण गणपतीच्या विकट या अवताराबद्दल जाणून घेऊया। दैत्यगुरु शुक्राचार्यांकडून शिक्षण घेतल्यानंतर कामासूर या राक्षसाने महादेवाच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करून कठोर तपश्चर्या केली। त्यावर महादेवांनी प्रसन्न होऊन त्याची इच्छा विचारली। विश्वाचा स्वामी, शिवभक्त आणि मृत्यूवर विजय मिळावा अशी त्याची इच्छा होती। वरदान मिळाल्यावर त्याने पृथ्वीवरील सगळ्या राजांचा पराभव करून सगळीकडे हाहाकार माजवला। त्यामुळे महर्षी मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या देवांनी आणि ऋषीमुनींनी श्री गणेशांची आराधना केली। त्यांना प्रसन्न होऊन श्री गणेश विकट या अवतारामध्ये प्रकट झाले। तेव्हा सर्वांनी त्यांना कामासुराच्या अत्याचारातून मुक्त करण्याची विनंती केली। विकट आणि कामासूर यांच्यात भयंकर युद्ध झाले। जेव्हा कामासुराची सर्व शक्ती नष्ट झाली तेव्हा कामासुराने श्री गणेशांच्या चरणावर डोकं ठेवून त्यांची क्षमा मागितली आणि त्यांच्या चरणाशी आश्रय घेतला। तर ही होती श्री गणपतीच्या विकट या अवताराची कथा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिक्षण विवेकच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।